अगदीच विषय सर आपण पाहू शकतो की अनेक उमेदवारांना नक्कीच ज्ञानेश्वर, ज्या प्रकारे तुम्ही त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला, वेळेच्या थोड्या मर्यादा आहे, मात्र त्यांची सविस्तर प्रतिक्रिया तुम्ही घ्या, आपल्यापर्यंत पाठवा. लोकशाही मराठीवरती देखील ती आपण दाखवणार आहोतच. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी ज्ञानेश्वर धन्यवाद. त्यानंतर मुंबईमधून या घडीची सर्वात मोठी बातमी. बोरिवलीतल्या वॉर्ड क्रमांक 15 मधून भाजपच्या जिग्ना शाह यांच्या विरोधात आज सुरुवातीला कोणत्याच पक्षानं उमेदवार दिलेला नव्हता. त्यामुळे जिग्ना शाह यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड होणार अशी बातमी लोकशाही मराठीनं प्रसारित केली. ही बातमी पाहताच ठाकरे सेनेचे विभाग अध्यक्ष उदेश पाटेकर यांनी तत्काळ पुष्पा कळंबे यांना जिग्ना शाहच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. लोकशाही मराठीच्या बातमीनंतर जिग्ना शाहांविरोधात त्या ठिकाणी उमेदवार देण्यात आल्याची घटना आज मुंबईमध्ये घडलेली आहे. कारण दुपारच्या वेळेला ज्यावेळेला बोरिवलीत वॉर्ड क्रमांक 15 मध्ये भाजपच्या जिग्ना शाह यांच्या विरोधात आज सुरुवातीला कोणत्याच पक्षानं उमेदवार दिला नव्हता. मात्र लोकशाही मराठीनं बातमी दाखवताच त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे. ठाकरे सेनेचे विभाग अध्यक्ष उदेश पाटेकर यांनी तत्काळ पुष्पा कळंबे यांना जिग्ना शाहच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. न्यूज प्लॅनेट